तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय एका नवीन जॉबच्या जाहिरातीबाबत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विविध बँकांमध्ये मेगा भरती चालली आहे. विविध बँकांमध्ये भरती होत आहे. त्याबाबत आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट केलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व बँकांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, या बँकेमध्ये तुम्हाला फक्त तुमचं क्वालिफिकेशन 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएशन हेच लागणार आहे. त्याचमुळे ह्या भरती महत्त्वाच्या असणार आहेत. त्यासाठी या पदांसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचे असणार आहे. तर मित्रांनो, आजची जी भरती असणार आहे ती असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच जाहिरातीबाबत सविस्तर माहिती सांगणार आहेत. किती पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती यामध्ये मी समजून सांगणार आहे. पद जे यामध्ये असणार आहे ते असणार आहे ऑफिस अटेंडंट. या पदासाठी ही भरती असणार आहे. टोटलच्या जागा असणार आहेत 572 या ऑल ओव्हर इंडियासाठी जागा असणार आहेत. तर चला बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला डेली बेसिसवरती एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला बघूया. त्यानंतर आता पदांबाबत सविस्तर माहिती बघूया. इथे मित्रांनो, ज्या टोटल 572 जागा असणार आहेत, त्या वेगवेगळ्या स्टेटनुसार असणार आहे. आपण महाराष्ट्रासाठी मुंबई रिजनमधून तुम्ही ह्यासाठी अर्ज करू शकता. तर महाराष्ट्रासाठी मुंबई रिजनसाठी टोटलच्या जागा असणार आहे मित्रांनो, 33 जागा या टोटल असणार आहेत. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी इथे प्रोव्हाईड केले आहे. एस-टी कॅटेगरीसाठी 11 जागा असणार आहेत. त्याचबरोबर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी 3 जागा आणि जनरल कॅटेगरी ओपन आणि जनरल कॅटेगरीसाठी 19 जागा. अशा टोटल मित्रांनो 33 जागा यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर या पदांसाठी तुम्हाला पगार किती असणार आहे? पगार बघा मित्रांनो, 24,000 हा बेसिक पे स्केल असणार आहे. सर्व काही अलाउन्स ॲड केल्यानंतर मित्रांनो तुमची मंथली जी काही ग्रॉस सॅलरी असणार आहे, महिन्याला जो काही पगार असणार आहे तो असणार आहे ₹46,000 पर मंथ. इतकी तुमची सॅलरी असणार आहे. मित्रांनो, सॅलरी हाय स्केलची असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन तुम्हाला फक्त 10वी पास लागणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी अर्ज करणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर यासाठी तुमची वयोमर्यादा काय लागणार आहे? एज लिमिट बघा, इथे तुमची एज लिमिट कमीत कमी 18, जास्तीत जास्त 25 वर्ष एज लिमिट असणे गरजेचं असणार आहे. ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी इथे 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे मॅक्सिमम 50 इयर्सचं एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तुमची शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे? कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th स्टँडर्ड एस-एस-सी मॅट्रिक्युलेशन. म्हणजे मित्रांनो, इथे फक्त आणि फक्त तुमची 10वी लागणार आहे. तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे काही महत्त्वाचा मुद्दासुद्धा मेन्शन केलेला आहे. इथे बघा, कॅन्डिडेट शुड बी ॲन अंडर ग्रॅज्युएटेड ॲज ऑन 1/1/2026. म्हणजे मित्रांनो, तुम्ही 10वी पास असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स अँड पॉसेसिंग आर हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल. म्हणजे मित्रांनो, ही जी पोस्ट असणार आहे ती फक्त आणि फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहात. त्याचमुळे यामध्ये कॉम्पिटिशन कमी होण्याचे खूप सारे चान्सेस असणार आहे. त्यासाठी तुम्ही यासाठी अर्ज करणे गरजेचं असणार आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे तुमचं ते आपण बघूया. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमची प्रोफिशियन्सी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. ऑनलाईन जी काही एक्झाम असणार आहे मित्रांनो तुमची, त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम 120 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. 120 तुम्हाला क्वेश्चन यामध्ये असणार आहे आणि 90 मिनिटांचा कालावधी तुम्हाला इथे दिला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे जे काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, त्यासाठी वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहेत, ते त्यांनी इथे मेन्शन केले आहे. रिझनिंग असणार आहे, जनरल इंग्लिश, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी, हे 4 वेगवेगळे तुम्हाला सब्जेक्ट असणार आहेत. त्याच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्याचबरोबर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे. जी काही लोकल लँग्वेज असणार आहे त्याची तुमची टेस्ट होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातून तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे बरेच सारे ऑप्शन त्यांनी दिले आहे. ते सुद्धा खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवतो. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला एक्झामिनेशनची फी किती लागणार आहे? मित्रांनो, एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी ₹50 ही फी असणार आहे. त्याचबरोबर जनरल कॅटेगरी, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एससाठी ₹450 प्लस जी-एस-टी यामध्ये तुमची फी यासाठी असणार आहे. पण ही जी फी असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी ही जाहिरात संपूर्ण वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, जी काही तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे, ती तुम्ही महाराष्ट्रामधून कोणकोणत्या लँग्वेजमधून देऊ शकता ते इथे बघा. महाराष्ट्रामधून तुम्ही मराठी आणि कोकणी लँग्वेजमधून ही एक्झाम देऊ शकता.
त्याचबरोबर जी काही तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो, ती सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये देऊ शकता. इथे बघा मुंबईसाठी जी काही तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ती तुम्ही इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये किंवा कोकणी लँग्वेजमध्ये या 4 पैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ही एक चांगली आणि महत्त्वाची बाब असणार आहे. त्याचबरोबर एक्झामसाठी सेंटर कुठे असणार आहे? महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी यासाठी एक्झामचे सेंटर असणार आहे. ते सर्व सेंटर त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. या सर्व ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर आता आपण बघूया यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे? ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट काय असणार आहे? ते सुद्धा सविस्तर समजून घेऊया. तर मित्रांनो ॲप्लिकेशन मोड हा ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही जी लिंक असणार आहे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात कधीपासून होणार आहे? 15 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख असणार आहे फेब्रुवारी 4, 4 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. त्या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशनची जी काही फी असणार आहे, ती सुद्धा तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे इथे टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट जी काही असणार आहे तुमची, त्याची टेंटेटिव्ह एक्झाम डेट दिली आहे. सर्वसाधारण तुमची एक्झाम ही फेब्रुवारीमध्ये 28 फेब्रुवारी किंवा मार्च 1 मध्ये होणार आहे. ही एक चांगली बाब असणार आहे. या डेटच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल सविस्तर माहिती आज आपण बघितली आहे. या जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.